नाशिक शहरात कायद्याच्या बालेकिल्ल्यात मद्यधुंद तरुणांनी मध्यरात्री धुमाकूळ घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। जय हिंद कॉलनीत नशेत असलेल्या काही तरुणांनी आपल्या भरधाव कारने थेट नागरिकांना धडक दिली। काही नागरिक गंभीर जखमी झाले आहेत। इतकेच नव्हे तर पळून जाण्याच्या प्रयत्नात या तरुणांनी एका घराचे लोखंडी गेटही उडवले। कायद्याच्या बालेकिल्ल्यात या घटनेत 2 तरुणांसह एक 2 वर्षीय बालिकेला दुखापत झाली असून या प्रकारामुळे परिसरात काही काळ भीती व तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी रात्री उशिराच्या सुमारास MH15 JH 9580 क्रमांकाची कार चालक सुनील हरिभाऊ कुमावत हा मद्यधुंद अवस्थेत जय हिंद कॉलनी परिसरातून वेगाने वाहन चालवत होता। गाडीवरील ताबा सुटल्याने त्याने रस्त्यावरून जात असलेल्या सिद्धांत ठाकरे व हर्ष गरुड यांच्या पायावरून गाडी घालत त्यांना जखमी केले। या धडकेत जवळच असलेली 2 वर्षीय बालिका देखील जखमी झाली। अपघातानंतर कार थेट एका घराच्या गेटवर जाऊन आदळली, त्यामुळे त्या घराच्या गेटचे मोठे नुकसान झाले। अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले आणि संताप व्यक्त केला। घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तत्काळ नगरसेवक शरद पडोळ व प्रतिभा पवार यांना फोन करून घटनास्थळी बोलावून घेतले। त्यांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थितीची पाहणी केली तसेच जखमी नागरिकांना मदत करत पोलिसांना माहिती दिली। दरम्यान नागरिकांचा संताप पाहून गाडीत बसलेल्या 2 संशयितांनी घटनास्थळावरून पळ काढला। पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत एका संशयिताला ताब्यात घेतले असून त्याला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले। या घटनेमुळे जय हिंद कॉलनी परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे। पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला आहे। मी भावाच्या आळीला गेलो होतो, तर जेव्हा मी बघितलं प्रकरण तर एक गाडी होती, टियागो का टाटा होती, तिने डायरेक्ट सारखी तिथं चक्रा मारत होती। ते 3 जण होते। आता मेन अक्युज इथं आहे, त्याचे आई वडील पण आहे इथं। तर त्याच्यापैकी तो जो पिलेला होता त्यांनी माझ्या भावाच्या म्हणजे सिद्धांच्या पायावर आणि अजून एक भाऊ इथं माझा त्याच्या पायावर जवळपास म्हणजे विचारायला त्यांनी थांबवलं, तर त्याच्या पायावर गाडी घातली, रिव्हर्स घेतली, परत गाडी डायरेक्ट बंगल्यात ठोकली, त्याचा पुन्हा गेट तोडला। तरी त्याची मुजोरी म्हणजे एवढी होती की तो तिथून पळायला निघाला होता। तर यांनी थांबवलं, त्याला काढलं, त्याला ते काका होते आमचे ठाकरे काका, त्यांनी बाजूला नेलं, त्याला वाचवलं, नाही तर तो आता नसतं। आणि तो एवढा पिलेला आहे, त्याला सूद नाही आहे। आणि गाडीत इंजेक्शन किंवा काय ते प्रकरण ते पोलिसांनी त्याचं हे करायला पाहिजे, कारण की गाडीत बिअर सापडलेले आहे, ड्रग्स पण आहे, इंजेक्शन पण सापडलेले, पण ते पोलीस आता तपास करतील त्याचा पुढं। पण आता म्हणजे एक मुलगा लहान तो एक दादा होता, त्याची एक मुलगी वाचली, 2 वर्षाची मुलगी, म्हणजे प्रसंग जावानी म्हणजे ते वाचवले नाही तर ती वाचली नसते आज। तर एवढा आज जवळपास 5-10 लोकांचं म्हणजे मृत्यू झाला असता। आणि परत गाड्यांचं तर वेगळंच आहे। या दादाची वेंटो गाडी होती, माझी गाडी वेंटो गाडीचं तर तो म्हणजे पूर्ण हे केलं, त्याच्यात माझी गाडी म्हणजे नव्हती, दादाची गाडी होती, ती गाडी वेणी होती, ती त्यांनी हे केलेली आहे। बरं, कोणाला काही दुखापत झालेलं आहे? नाही ना, पायाला लागलेले, सुजलेले पाय। बऱ्याच लहान मुलांना काही लहान मुलगा वाचलाय, 2 वर्षाचा एक लहान मुलगा खेळत होता त्याच बोर्डच्या इथं, तो वाचलाय, कारण की ते वेळेवर त्याला उचलण्यात आलं।